नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत राज्यशास्त्र या विषयाची की राज्यशास्त्र हा विषय हा ऑप्शनल म्हणून का निवडावा एमपीएससीच्या नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी। आणि सगळ्यात महत्त्वाचं पहिलं आपण डिस्कस करूया की ऑप्शनल विषय निवडावाच कसा आणि त्याच्यासाठी काय निकष असावेत, मग ऑप्शनलचं रिलेव्हन्स काय आणि मग पीएसआरच घेण्यामागचं कारण काय ते बघू आपण। तर ऑप्शनल निवडताना कधीही सगळ्यात पहिली गोष्ट महत्त्वाची म्हणजे लक्षात ठेवा ती म्हणजे तो विषय तुम्हाला आवडता असला पाहिजे। यू शुड एन्जॉय द सब्जेक्ट। त्यामुळे तुम्हाला इतिहास आवडतोय इतिहास घ्या, भूगोल आवडतोय भूगोल घ्या, राजकारण आवडतंय तुम्ही राज्यशास्त्र घ्या किंवा लोकप्रशासन घ्या, सोशियोलॉजी आवडत असेल तर तो घेऊ शकता। म्हणजे लाइकिंग आवड हा एक सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे। दुसरा, समजण्यास तो सोपा असावा। तिसरं, त्याचं इनफ मटेरियल अवेलेबल असलं पाहिजे मार्केटमध्ये। नाहीतर मी ऑप्शनल घेतला आणि त्याचं मटेरियलच माझ्याकडे नाहीये त्याच्यासाठीच मी फिरतोय, तशी अवस्था नाही झाली पाहिजे। चौथं, जर तो जीएस बरोबर ओव्हरलॅपिंग होत असेल तर उत्तमच आहे। 5, क्वेश्चन पेपर्स बघा प्रिव्हियस इयरचे कशा प्रकारचे आहेत। आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या विषयाला उत्तम गायडन्स आहे किंवा नाहीये हे देखील बघा। आणि लास्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो विषय स्कोरिंग आहे की नाही हे देखील बघा। मग या जर सगळ्या गोष्टींचा तुम्ही शांतपणे विचार केला तर त्यानंतर तुम्ही निर्णय घ्या की सर मला कुठला ऑप्शनल घ्यायचा आहे। मग तो कुठलाही असो, तो पॉल सायन्स असो, इतिहास, भूगोल, जिओग्राफी, कुठलाही असो तो विषय, पण निकष हे असावेत। मग पुढचा प्रश्न येतो की सर मग राज्यशास्त्रच का घेतात मुलं बऱ्याचदा आणि त्याच्या मागची काही कारणं आहेत का। तर जर नीट बघितलं मगाच्याच ह्याच्यामध्ये तर राज्यशास्त्राच्या बाबतीत सगळ्यात मोठा प्लस पॉइंट जर काय होत असेल तो म्हणजे मटेरियल बऱ्याच प्रमाणावरती अवेलेबल आहे। खूप चांगलं दर्जेदार मटेरियल मराठी, इंग्रजी सगळ्या भाषांमध्ये अवेलेबल आहे। सेकंड, समजण्यास सोपं आहे। थर्ड, जीएस बरोबर इतकं ओव्हरलॅपिंग होतं याचं की GS2 पूर्ण, मी पुन्हा रिपीट करतो, GS2 म्हणजे पॉलिटी, IR, सोशल जस्टिस, गव्हर्नन्स, तसंच पेपर 3 मधला काही भाग इंटरनल सिक्युरिटी, काही इकॉनॉमिक्सचा भाग आणि एसए मधला काही भाग, इतक्या ठिकाणी याचं ओव्हरलॅपिंग होतं। म्हणजे जर पॉल सायन्स हा जर तुमचा ऑप्शनल असेल तर जवळजवळ ऑप्शनलचे 500 मार्क्स प्लस GS2 चे 250 मार्क्स प्लस एक एसए 125 मार्क आणि इतर, म्हणजे सगळं मिळून 1000 पेक्षा जास्त मार्कांची तयारी होते। आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की का मुलं जास्तीत जास्त पॉलिटिकल सायन्स निवडतात, हे एक महत्त्वाचं कारण। म्हणजे GS2 साठी तुम्हाला खास वेगळी तयारी किंवा वेगळा क्लास करायची गरज नाही। इतकंच नाही तर पॉल सायन्सचा आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जर तुम्ही आत्तापर्यंतचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघितले तर आजपर्यंत तरी पॉल सायन्सचे पेपर सहसा करून कधी अवघड आलेले नाहीत। हा सगळ्यात मोठा याचा बेनिफिट। आणि नाही म्हटलं तरी हा एक इनफ बऱ्यापैकी स्कोरिंग विषय आहे। हा फार वरही घेऊन जाणार नाही पण खाली पडत नाही। तुम्ही जर बऱ्यापैकी अभ्यास केला असेल तर पॉल सायन्स हा तुम्हाला बऱ्यापैकी यश देऊ शकतं। आणि ही सगळी कारणं आहेत की मुलं पॉल सायन्स का निवडतात। मग पुढचा प्रश्न येतो की सर काही प्रश्न आहेत का प्रिव्हियस इयरचे, कशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेला येतात। तर नीट बघा, मोस्टली जे क्वेश्चन्स असतात हे करंट अफेअर्सचे लिंक असतात। पॉलिटिकल सायन्स असो, पबॅड असो, यांचं लिंकेज नेहमी करंट अफेअर्सशी असणार आहे। फॉर एक्झाम्पल, राईट टू प्रायव्हसी, आता डेटा प्रोटेक्शन बिल चर्चेत आलेलं आहे, त्यामुळे राईट टू प्रायव्हसी ना, मग राईट टू प्रायव्हसी कुठल्या आर्टिकलशी संबंधित आहे, मग त्याच्यावरचं राजकारण, त्या संबंधी प्रश्न येऊ शकतो। नुकतंच IR मध्ये जर बघितलं तर चीन आणि अमेरिका यांच्यात व्यापार युद्ध सुरू झालेलं आहे। अर्थात अमेरिकेने जरी अख्ख्या जगावरतीच टॅरिफ लादले असले तरी मुख्य हेतू हा कोणाच्या प्रती आहे, चायना प्रती आहे। मग याचा इम्पॅक्ट जागतिक अर्थव्यवस्थेवरती काय होईल, याचा इम्पॅक्ट भारतावरती काय होईल, भारताला याचे फायदे होतील, नुकसान होईल, काय होईल, अशा प्रकारचे प्रश्न असू शकतात। किंवा ऑकस नावाची संघटन सुरू केलेलं आहे, क्वाड नावाचं संघटन आहे, तर चायनाच्या साईडने शांघाय कोऑपरेशन काउन्सिल आहे। म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात, जे की जर न्यूजपेपर वाचन चांगलं असेल तर सोडवण्यामध्ये फारशी अडचण येत नाही। मग पुढचा प्रश्न येतो की सर क्लासेसमध्ये काय काय कव्हर होणार, जे काही आपण क्लासेस करणार आहोत त्यामध्ये काय कव्हर होणार। लक्षात घ्या, जी काही आपली बॅच असणार आहे ती सकाळी 9:30 ते 11 या टायमिंगमध्ये असणार आहे। म्हणजे बॅचचं टायमिंग तुम्हाला स्पष्ट सांगतो। आणि ही बॅच लाईव्ह असणार आहे, मी पुन्हा रिपीट करतो, बॅच लाईव्ह असणार आहे।
किती दिवस असणारे? आठवड्यातून किमान 4 दिवस असणारे. जर गरज पडली तर एक्स्ट्रा लेक्चर देखील घेतले जातील. जे काही लेक्चर्स असतील त्याच्यामध्ये बऱ्याचशा PYQचं अनालिसिस देखील केलं जाईल आणि लेक्चरमध्ये जे काही शिकवलं जाईल त्याच्या PDF नोट्स या 2 दिवसाच्या आत ॲपवरती अपलोड केल्या जातील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असल्यामुळे तुम्हाला काही मॉडेल आन्सर्सची गरज पडू शकते. काही प्रमाणात मॉडेल आन्सरची देखील तुम्हाला पुरवली जातील PDF स्वरूपात. मग पुढचा प्रश्न तुमचा असेल की सर बाकी गोष्टी काय? तर आता एक एक गोष्टी नीट टेबल फॉर्मॅटमध्ये बघूया. मोड काय असणार आहे? तर ऑनलाईन लाईव्ह. जे क्लासेस जे काय होतील हे रेकॉर्डिंग नसतील तर ऑनलाईन आणि लाईव्ह माध्यमातूनच असतील. मीडियम पूर्णतः मराठी असणार आहे. पुन्हा रिपीट करतो, मीडियम पूर्णतः मराठी असणार आहे. कोर्सची व्हॅलिडिटी किती असेल? ज्या दिवशी कोर्स परचेस करता तिथून 1 वर्ष, म्हणजे आज जर तुम्ही परचेस केला तर आजपासून 1 वर्षापर्यंत त्याची व्हॅलिडिटी असेल. मग पुढचा प्रश्न आहे, सर आम्हाला जर आता रेकॉर्डेड लेक्चर मिळतील का? समजा माझं एखादं लेक्चर मिस झालं किंवा कधी कधी असं होतं सर की लेक्चर पुन्हा ऐकायची इच्छा आहे, काही भाग मला पुन्हा समजून घ्यायचा आहे, तर त्याच्यासाठी रिव्हिजनसाठी काही लेक्चर मिळतील का? आम्हाला बरं होईल. तर काही ठिकाणी 1-2दा अवेलेबल असतात, पण आपण काय केलेलं आहे की जोपर्यंत तुमचा कोर्स आहे म्हणजे 1 वर्ष तुमची एनरोलमेंट, तोपर्यंत कितीही वेळा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता, ते लेक्चर तुम्ही बघू शकता कितीही वेळा. मग पुढचा प्रश्न आहे, सर फीस किती असेल याची? तर याची फीज आहे 4,999 इन्क्लुडिंग GST. अर्थात जे काही पेमेंट गेटवेचे असतील ते एक्स्ट्रा असतील, पण फीज जी आहे ती किती आहे? 4,999 इन्क्लुडिंग GST. प्लीज लक्षात घ्या. मग पुढचा प्रश्न असतो, सर आम्हाला जर नाही आवडलं, आम्हाला नाही पटल्या काही गोष्टी, तर रिफंडची काही व्यवस्था आहे का? तर अर्थात जर तुम्ही लेक्चर सुरू झाल्यापासून 1 आठवड्याच्या आत, ज्या दिवशी तुम्ही लेक्चर अटेंड करताय त्या दिवसापासून 1 आठवड्याच्या आत जर तुम्ही रिफंड मागितला तर तुम्हाला पूर्ण रिफंड मिळेल. कुठलंही कारण विचारलं जाणार नाही. म्हणजे समजा आज तारीख आहे 1 तारीख, 1 तारखेपासून 7-8 तारखेपर्यंत या 7 दिवसामध्ये जर तुम्ही म्हटला सर मला ॲडमिशन कॅन्सल करायचं आहे, तर पूर्ण रिफंड तुम्हाला मिळेल. कुठलंही कारण विचारलं जाणार नाही. पुन्हा सांगतो, तुमचा जर काही फीडबॅक असेल तर तुम्ही आम्हाला रिटर्नमध्ये देखील कळवू शकता. मग कॉन्टॅक्टसाठी नंबर कुठला आहे? तर 8888149555 आणि ईमेल आहे admin@skEdutech.biz. तर लवकरच तुम्ही हे ॲप डाउनलोड करा SK Edutech प्ले स्टोअरवरनं आणि लवकरच आपण भेटूया या कोर्ससाठी. थँक्यू व्हेरी मच.